16 John योहान chapter 16 अध्याय 16 verse 12, 13, 15 तक 12 to 15। यूहन्ना अध्याय 16 योहान अध्याय 16 उसका 12 से लेके 15 तक। जैसा 12 से 15 यूहन्ना 16 16 12 से 15 तक। 12 से 15 John chapter 16 योहान अध्याय 16 12 to 15। 12 से 15 मुझे तुमसे और भी बहुत बातें कहनी है, परंतु अभी तुम उसे सह नहीं सकते। परंतु जब अर्थात सत्य का आत्मा आएगा तो वो तुम्हें सत्य मार्ग बताएगा, क्योंकि वो अपनी ओर से न कहेगा, परंतु जो कुछ सुनेगा वही कहेगा और आने वाली बातें तुम्हें बताएगा। वो मेरी महिमा करेगा, क्योंकि वो मेरी बातों में से लेकर तुम्हें बताएगा, और जो कुछ पिता का है वह सब मेरा है। इसलिए मैंने कहा कि वो मेरी बातों में से लेकर तुम्हें बताएगा। मला कितीतरी अधिक गोष्टी तुम्हाला सांगावयाच्या आहेत, परंतु आता तुमच्या मी त्या सुचवणार नाही। परंतु सत्याचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून पूर्ण सत्यता नेईल, कारण तो आपल्या स्वतःच्या कल्पना सांगणार नाही, तर त्याने जे काही ऐकले आहे तेच तो तुम्हाला सांगेल। तो तुम्हाला भावी काळाविषयी सांगेल। तो माझी स्तुती करेल आणि माझे वैभव तुम्हाला प्रकट करून माझा मोठा सन्मान करेल। पित्याचे सर्व वैभव माझे आहे। मी जे तुम्हाला म्हणालो की तो माझे गौरव तुम्हाला प्रकट करेल, ते याच अर्थाने मी म्हणालो होतो। आपण डोळे बंद करून प्रार्थना करें। हम आपको बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे। दानव गौर पवित्र सेनाधीश पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते, वचन की सेवा को आपके हाथों में देते। वचन आपका जिंदा वचन है प्रभु, बहुत कीमती बहुमूल्य वचन है प्रभु, क्योंकि आपने अपने नाम से भी उसे ज़्यादा महत्व दिया है। इसे हम ध्यान से सुनने के लिए और जो सुनते वही पालन करने के लिए मदद करना, ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है। दया रखना, धन्यवाद देते हुए प्रभु यीशु के नाम से आमीन। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। इथे देवाचा मार्ग म्हणजे स्वर्गाचा मार्ग दाखवणारा तो आहे पवित्र आत्मा। और स्वर्ग का मार्ग दिखाने वाला है वो है पवित्र आत्मा। 13व्या वचनात लिहिलेला आहे 13वें वचन में लिखा की है येशू म्हणतो की तो मार्ग कोणता, सत्याचा मार्ग दाखवणारा, तो तुम्हाला सत्याचा मार्ग दाखवेल। और यीशु मसीह कहता है कि वो तुम्हें सत्य का मार्ग दिखाएगा। पवित्र आत्मा हा त्रिएक परमेश्वर मधला एक आत्मा आहे, म्हणजे तो पण परमेश्वर आहे। और पवित्र आत्मा एक त्रिएक जो परमेश्वर है उसमें का एक वो आत्मा है और वो भी परमेश्वर ही है। पिता, पुत्र, पवित्र आत्मा, पिता, पुत्र, पवित्र हे आत्मा। त्रिएक परमेश्वर आहे, तिघही एकच आहे। और त्रिएक ये परमेश्वर है और वो तीनों भी एक ही या है। तिघांनी मिळून ह्या सर्व सृष्टीची रचना केली। और इन तीनों ने मिलकर इस पूरी सृष्टि की रचना की। म्हणून उत्पत्ती अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता, देव म्हणतो या आपण मिळून मानवाची रचना करू। और उत्पत्ति अध्याय में आप पढ़ सकते हैं कि वहाँ पर लिखा गया है कि आओ हम मिलकर मनुष्य की रचना करें, कारण ते तिघही आहेत, क्योंकि वो तीनों भी है वहाँ त्या पर तिघांच्या द्वारे ही सृष्टीची रचना और झाली। उन तीनों के द्वारा सृष्टि की रचना की गई। म्हणून आपला देव त्रिएक परमेश्वर आहे। इसलिए हमारा परमेश्वर त्रिएक परमेश्वर सर्व है। सामर्थी परमेश्वर भस्म करणारा आग आहे। और सर्व सामर्थ्य परमेश्वर भस्म करने वाली आग है। त्याचं तुम्ही उदाहरण बघू शकता की परमेश्वराच्या समोर त्याचे हारूनचे 2 मुलं जेव्हा आले आणि त्यांनी फक्त बाहेरची आग घेतली तर ते तिथल्या तिथंच जळाले। और उसका उदाहरण आप देख सकते हैं कि हारून के जो 2 बच्चे थे उन्होंने सिर्फ बाहर की आग ली थी और वेदी के ऊपर जलाई थी, इसलिए वो दोनों भी परमेश्वर की वेदी के ऊपर से आ गए और दोनों भी जलकर भय योग्य देवाशी खेळू नाही शकत, और वही योग्य परमेश्वर है, वो उससे हम खेल नहीं त्याची सकते, थट्टा नाही करू शकत। उसका मजाक नहीं उड़ा सकते। इथपर्यंत जेव्हा दावीदपूरमध्ये जेव्हा संदूक घेऊन येत होते, और यहाँ तक कि जब दावीदपुर में संदूक लेकर आ रहे तो थे संदूक हल्ला तो वो संदूक हिल गया म्हणून फक्त हात लावला, और सिर्फ उज्जाने हात लावला उज्जैन से बाहर लगाया तत्क्षणी तो मेला। और उसी समय वो मर म्हणजे गया। तुम्ही विचार करू शकता देव किती भयावह परमेश्वर आहे। और आप सोच सकते हैं परमेश्वर कितना भय मानने वाला परमेश्वर है। हा, त्याच्यासमोर लोक उभं नाही राहू और शकत। उसके सामने लोग खड़े नहीं रह मोजेस सकते। बोलला, मला तुला पाहायचंय। मोजेस ने कहा मुझे तुझे देखना है। मोजेसला म्हणाला, परमेश्वर म्हणाला, जो कोणी मला पाहतो तो कधी जिवंत राहत नाही। और परमेश्वर ने मोजेस से कहा कि जो कोई मुझे देखता है वो कभी जीवित नहीं रह पाता। म्हणजे विचार करा देव किती भयावह परमेश्वर आहे। और मतलब आप सोचो कि परमेश्वर कितना भयावह परमेश्वर म्हणून देवाला पाहण्यासाठी इसलिए परमेश्वर को देखने के लिए येशू आला। यीशु मसीह आया। आपण येशूच्या द्वारे देवाला पाहू शकतो, देवाच्या जवळ जाऊ शकतो। हम यीशु के द्वारा परमेश्वर को देख सकते हैं और परमेश्वर के निकट जा सकते हैं। येशूने देवाने मोजेसला म्हणाला, परमेश्वर ने मुझे से कहा मी तुला या चट्टान हिंदी में मराठीत आहे, मैं तुझी चट्टान में छुपाए रखूंगा आणि मी या तुला डोंगरामध्ये लपवून ठेवेन आणि जसं मी तुला झाकून ठेवेल, तुला लपवून ठेवेल, और मैं तुझे छिपा कर रखूंगा। मी तुझ्या समोरून चालेल मैं तेरे सामने से जाऊंगा
तू माझी पाठ पाहशील. तू मेरी पीठ देखेगा. आणि देवाने तसंच केलं. आणि देव चालत असताना स्वतःचा गौरव स्वतः केला. और परमेश्वर ने ऐसा ही किया और वो चलते समय परमेश्वर ने अपनी महिमा खुद की त्याला डोंगरात लपवलं और उसे चट्टान में छिपा लिया आणि तो त्याच्या समोरून गेला. और वो उसके सामने से त्याच्या चला गया हाताने त्याला डोंगरात लपवलं. और उसके हाथों ने उसको पहाड़ में छिपा दिया. तो मग तसंच आहे. आपण डोंगर जो चट्टान है वो किसको दर्शाता है? यीशु मसीह को दर्शाता है. आणि जे डोंगर आहे ते कशाला दर्शवतात? येशू ख्रिस्ताला. हम यीशु मसीह में छुपकर, हम यीशु मसीह के सहारे से हम परमेश्वर के सामने आ सकते हैं. तब परमेश्वर का क्रोध हम पर भड़केगा नहीं, उसकी आग हमें जला के भस्म नहीं करेगी. आणि येशू ख्रिस्तामध्ये लपून आणि त्याच्या सहाऱ्याने आपण देवाजवळ जाऊ शकतो. म्हणून त्याचा क्रोध आणि त्याचा क्रोधाचा प्याला आपल्यावरती येणार नाही. इसीलिए परमेश्वर की हम सब खोई हुई भेंट भटक गई थी. इसे वापस लाने के लिए यीशु मसीह परमेश्वर में से आकर स्वर्ग छोड़कर पृथ्वी पर आए. आणि देवाची जी मेंढरे देवापासून दूर झालेली म्हणून येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून पृथ्वीवरती आला. हमारे लिए कलवरी क्रूस पर मारे गए. आपल्यासाठी वधस्तंभावरती मारला गेला. अधोलोक उतर गए. अधोलोकामध्ये उतरला. तीसरे दिन जी उठकर तिसऱ्या दिवशी जिवंत वो स्वर्ग गए तो स्वर्गात गेला और वापस आने वाले हैं. आणि ते पुन्हा येणार आहे. इसीलिए म्हणून हमें करना क्या है आपल्याला करायचं काय कि आहे? यीशु के इस बलिदान को व्यर्थ न ठहराने के लिए, आणि येशूचं हे बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून, मसीह में बने रहने के लिए ख्रिस्तात बनून राहण्यासाठी. यीशु मसीह ने कहा मैं तुम्हें अनाथ नहीं भेजूंगा. आणि येशू ख्रिस्त म्हणाला मी तुम्हाला अनाथ नाही सोडणार. मैं तुम्हें एक ऐसा मददगार भेजूंगा, सहायक भेजूंगा आणि मी कसा कैवारी तुमच्यासाठी पाठवेन कि जो तुम्हें क्या करेगा, वो मार्ग बताएगा जिस मार्ग पर तुम्हें चलना है. आणि जो काय करेल तुम्हाला तो मार्ग दाखवेल ज्या मार्गावर तुम्हाला और चालायचं. जब वो आपको मार्ग बताएगा, उस मार्ग पर आप चलोगे तो सीधा मेरे पास पहुंचोगे. आणि जेव्हा तुम्ही तो मार्ग तुम्हाला सांगेल त्याच्यावरती जर तुम्ही चालला तर तुम्ही सरळ माझ्याजवळ पोहोचाल. पवित्र आत्मा एक ऐसा मार्ग है जिसके द्वारा हम स्वर्ग पहुंच सकते हैं. आणि पवित्र आत्मा एक असा मार्ग आहे ज्याच्याद्वारे आपण स्वर्गात पोहोचू शकतो. हमें स्वर्ग जाना है, आपल्याला स्वर्गात जायचं लेकिन आहे. स्वर्ग जाने के लिए जो आत्मा प्रभु यीशु ने हमें दिया है, आणि स्वर्गात जाण्यासाठी देवाने जो आत्मा आपल्याला दिलेला आहे. पेंटिकोस्ट के दिन में 50वें दिन में यीशु मसीह ने कहा मेरे आने तक मेरी बाट जोहते रहना. आणि 50व्या दिवशी तो आत्मा आला आणि देव म्हणाला मी येईपर्यंत तुम्ही वाट वो पाहत आत्मा राहा. तुम पर उतरने तक तुम बाट जोहते रहना. आणि तो आत्मा तुमच्यावरती येईपर्यंत तुम्ही वाट पाहत और उन राहा. शिष्यों ने पवित्र आत्मा आने के लिए बाट जोड़ी. उन्हें मालूम नहीं था कि ये परमेश्वर का सामर्थ्य है. आणि त्या शिष्यांनी देवाच्या आत्म्याची याची वाट पाहिली आणि त्यांनी त्यांना वाट समजलं नव्हतं की ते देवाच्या आत्म्याचं जो शिष्य सामर्थ्य पहले आहे. डरपोक थे, जे शिष्य पहिले भित्री कमरे होते में बंद रखे थे, आणि स्वतःला कमरेमध्ये बंद लोगों करून के घेत सामने होते. नहीं ऐसा बोलने वाले थे. आणि लोकांसमोर ते अनाकानी करून बोलणारे. लेकिन जैसे पवित्र आत्मा आया, पण जसं पवित्र आत्मा आला वही पतरस उनके बीच में खड़ा होकर लोग बड़ी भीड़ के सामने वो प्रचार करने लगा. आणि तोच पेट्रोस सर्वात मोठा गर्दीच्या समोर उभं राहून त्याने देवाचा प्रचार केला. लोगों के सामने यीशु मसीह का प्रचार किया. आणि लोकांसमोर येशू ख्रिस्ताचा प्रचार डर केला. नहीं गए, डर और डरा नहीं, आणि तो घाबरला नाही हकला के बोला नहीं, आणि हकलून तो बोलला नाही. स्पष्ट रीति से प्रचार किया. आणि स्पष्ट रीतीने त्याने प्रचार केला और लोगों ने सुना. आणि लोकांनी तो ऐकला. पहले ये पतरस का सुन रहे थे, आणि पहिले ती लोक पेत्राचं ऐकत नहीं होते का? सुनते थे. नव्हते ऐकत. लेकिन जब पवित्र आत्मा पण आया, जेव्हा पवित्र आत्मा आला उस समय लोग सुनने लगे. त्यावेळेस लोक ऐकू लागले लोगों ने विरोध नहीं किया, आणि लोकांनी विरोध नाही बल्कि केला. ऐसा पूछा हम क्या करें. आणि असं विचारलं की आम्ही काय करावं. उन्होंने कहा तुम प्रभु यीशु मसीह पर विश्वास रखकर पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा लो. आणि तो म्हणाला तुम्ही देव पित्यावरती विश्वास ठेवून पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बपतिस्मा और घ्या. उन्होंने विश्वास करके बपतिस्मा लिया. उसी दिन 3000 लोगों ने बपतिस्मा लिया. आणि त्यांनी विश्वास ठेवून बपतिस्मा घेतला. त्याच वेळेस 3000 लोकांनी बपतिस्मा घेतला है ना. तो इस रीति से हम देखते हैं कि पवित्र आत्मा आने के बाद इन शिष्यों को अथॉरिटी मिली, आणि पवित्र आत्मा आल्याच्या नंतर या शिष्यांना अथॉरिटी भेटली, अधिकार मिला. अधिकार भेटला. लोग सुनने लगे, लोक ऐकू लागले मानने लगे, आणि त्यांचा मानू लागले भय मानने लगे. आणि भय मानू लागले देवाचं. वैसे ही वही आत्मा हमारे अंदर भी, मग तसंच तोच आत्मा आपल्यामध्ये और सुद्धा वही आहे. आत्मा के द्वारा ये लोगों ने सेवा की. आणि त्याच आत्म्याच्या द्वारे या लोकांनी सेवा केली. पवित्र आत्मा में इतनी शक्ति है प्रियो कि यीशु मसीह को मुर्दे से जिलाया है. आणि पवित्र आत्म्यामध्ये एवढी शक्ती आहे की त्याने येशू ख्रिस्ताला मेलेल्यांमधून जिवंत यीशु केलं. मसीह को किसने जिलाया? येशू ख्रिस्ताला कोणी जिवंत केलं? पवित्र आत्मा ने जिलाया. पवित्र आत्म्याने जिवंत केलं. रोमन्स 8:11. रोमकरांचं पत्र 8 ते 7. रोमन्स चैप्टर 8 वर्स 11. रोमकरांचं पत्र ने 8 ते 7. वहाँ स्पष्ट रीति से लिखा है. तिथे स्पष्ट रीतीने लिहिण्यात आले आणि ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, हाँ, जाने जिसने यीशु मसीह को मरे हुए में से जिलाया, त्या देवाचा आत्मा तुम्हामध्ये वो वास करत असेल. परमेश्वर का आत्मा जर तुम्हामध्ये वास करीत असेल तुममें बसा हुआ है. तर तुमच्यामध्ये राहत असणाऱ्या त्याच पवित्र आत्म्याच्या हाँ, द्वारे तुम में रहने वाला, जाने वाला
में है तो वो बसा हुआ आत्मा क्या करेगा? तो तुमची मर्ती शरीरे तुम्ही मेल्यानंतर पुन्हा जिवंत करेल हाँ, तुम्हें मरे हुए में से जलाएगा। आणि तुम्हाला मेलेल्यांमधून अगर जिवंत हम मर करेल. गए जर आपण मेलो तो हमें जिलाने वाला, जैसे यीशु का पुनरुत्थान हुआ वैसे हमारा पुनरुत्थान करने के लिए पवित्र आत्मा है। आणि जसं येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं तसं आपलं पुनरुत्थान करण्यासाठी पवित्र आत्मा आहे. और जैसे यहाँ लिखा है मरे हुए शरीर को जिंदा करना। आणि जसं इथे लिहिले मर्त्य शरीराला जिवंत करणं. हम जब पाप करते हैं आपण जेव्हा पाप तो करतो हमारा शरीर मरा हुआ रहता है। शरीर के काम है पाप, तेव्हा आपलं शरीर मेलेलं असतं कारण शरीराचं पाप शरीर का काम है पाप। आणि शरीराचं काम आहे पाप. पढ़ सकते गलतियों की पत्री में, शरीर के काम है पाप। आणि गतिकांच्या पत्रात वाचू शकता शरीराचं काम आहे पाप. तो आप अगर उस शरीर का पाप, शरीर के काम करते होगे, जो पढ़ो वहाँ पर गलेशियन चैप्टर 5 वर्स 19 से। आणि गतिकांचं पत्र आहे 5 ते 19 पासून. गलेशियंस, गलतियों की पत्री, गलेशियंस गतिकांचं पत्र चैप्टर 5 अध्याय 5 वर्स 19। त्याचे 19. तुम्ही स्वतःच्या देह स्वभावाप्रमाणे चालाल. अगर आपके देह के शरीर के ये काम है उसके अनुसार आप चलोगे, फिर से मैं बताती हूँ, वहाँ लिखा है आप शरीर के कामों के अनुसार चलोगे तर तुमच्या जीवनाला ही कटू फळे येतील. हाँ, तो फिर आप कैसे, क्या क्या है तो आप कैसे चल रहे हो वहाँ बताया है। अशुद्ध विचार, आपके मन में बुरे बुरे विचार आते हैं तो शरीर के काम है, शरीर मरा हुआ है। कामातुरपणा, कामातुर यानी व्यभिचार, हमेशा सेक्स के बारे में सोचना, हमेशा सेक्सुअल सोच रखना, हमेशा सेक्स सेक्स सेक्स, हमेशा किसी को भी देखेगा गंदी सोच, उसे कहते हैं कामातुरपणा। हाँ, मूर्तिपूजा, मूर्ति पूजा, मंत्रतंत्र, जादू टोना, तिरस्कार, तिरस्कार करना है, अच्छा नहीं है, छे नहीं चाहिए, वचन बराबर नहीं है। परमेश्वर को भी हम कभी कभी तिरस्कार करते हैं, हम वचन का तिरस्कार करते हैं, एक दूसरे का तिरस्कार करते हैं। कभी कभी गर्भ में बच्चा रह जाता है और हम बोलते छी, मुझे अभी बच्चा नहीं चाहिए था, ये क्या समय है बच्चा होने का? आणि मला मूल नको होतं, आता ही वेळ आहे का मूल होण्याची? तिरस्कार करते हैं, आपण तिरस्कार करतो. तो ये तिरस्कार का उसका अर्थ है तिरस्कार। मत्सर यानी हम जलते हैं, किसी को नफरत करते हैं, बैर करते हैं, ये अच्छा नहीं लगता, ये अच्छा नहीं लगता, ये अच्छा नहीं है, हम एक दूसरे को मत्सर करते हैं, जलन करते हैं, बैर रखते हैं ना। किसी न किसी एक से तो करते होंगे, नहीं करते तो अच्छा है, अगर करते हैं तो शरीर के काम है। कलह झगड़ा करते हैं, करते हैं ना, कलह करते झगड़ा करते हैं ना, गाँव 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 चाव 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 करते हैं ना, नोचते हैं ना एक दूसरे को, क्रोध, गुस्सा करके, तो शरीर के काम है। स्वतःसाठी उत्तमते मिळवण्याचा सतत प्रयत्न. हाँ, खुद के लिए, खुद के बारे में सोचना, मेरे लिए मुझे क्या अच्छा है, मेरे लिए सब खुद के बारे में सोचना। अगर 2 बिस्किट है, 2 बिस्किट आहे दोनों खुद कैसे खाना, आणि दोन्ही पण स्वतः कसं खाणं वही सोचना। आणि तोच विचार करणं. अगर 5 किलो मटन लाया है, आणि जर पाव किलो मटण आणलंय 5 किलो मेरी थाली में कैसे आएंगे, आणि पाव किलो माझ्या ताटात कसं येईल, खुद का सोचना। स्वतःचा विचार करणं. घर में दूसरे अन्य हैं, आणि घरात दुसरे आहेत वो नहीं सोचना। त्याचा विचार नाही करत. कुरकुर, कुड़कुड़ाना, तो ऐसा है, तुमने ऐसा किया, ये कुड़कुड़ा, ये क्या है, क्या चलना चाहिए, ऐसा ये क्या है, बल्ब इधर लगाया था, इधर क्या इधर लगाने का था ना, कुड़कुड़ाता है। टीका, टीका हमेशा, तूने बराबर नहीं किया, ऐसा क्यों बैठा है, ये पाटली में क्यों सपोर्ट लेके बैठा है, सीधा मांडी डाल के बैठ, इसको कहते हैं टीका। यानी छोटी छोटी बातों में गलतियाँ निकालना, एक घोरपणा, एक और बनाना, यानी बड़ी बड़ी डींगे मारना। वो जनावली किस्सा खाली, मेरे घर में मेरा महल है, महल, मेरे घर में कबाड़ पैसों से भरा है। अब बोलेंगे 100 रुपये मिलेगा क्या, कबाड़ पैसों से भरा है, इनको 100 रुपये मिलेगा, वैसे बोलते ना, बड़ी बड़ी एक बहुत बड़ी बड़ी मारना। तुमच्या स्वतःच्या छोट्या गटाचेच बरोबर व दुसऱ्यांची चूक ही वृत्ती. स्वतः खुद के लोगों के साथ अच्छा रहना, दूसरे के साथ जबरदस्ती करना, व खोटे शिक्षण, गलत शिक्षण देना, हेवा, मतलब किसी दूसरे की वस्तु चाहना, खून, मर्डर करना, गलत बोलना, पीठ पीछे बोलना, दारूबाजी, दारू पीना, रंगेलपणा, जैसे मैंने आपको थोड़ा समय पहले बताया
बाकी पिक्चर के गाने तो मुझे आते नहीं है, तो मैं कोई एक गाना बगा के बता देती। ठीक है, आगे। आणि अशा प्रकारच्या सर्व गोष्टी पूर्वी सांगितले त्याप्रमाणे एकावर मला निरीक्षण सांगून द्या। ये सब शरीर के काम है। अगर हम करते हैं, इनमें से कोई एक भी करते हो गया, आणि सर्व शरीराची कामं त्याच्यात तुम्ही एक जरी करत तो असाल हमारा शरीर मरा हुआ तर है। आपलं शरीर मेलेलं आहे। इस मरे हुए शरीर को आणि या मेलेल्या शरीराला जिंदा करने के लिए पवित्र आत्मा है। जिवंत करण्यासाठी पवित्र आत्मा आहे। मतलब इस पाप पर हम जय पाए। म्हणजे या पापावरती आपण जय जो प्राप्त शरीर करू। में अभी नेचुरली शरीर है, आएगा गुस्सा। आणि शरीर आहे नॅचरली राग येईल आता नॅचुरली शरीर है, आता राग येतो, और नैसर्गिकरित्या राग येणारच है ना, गुस्सा आता ही है, आणि राग येतो ऐसा हम बोलते हैं। आणि असं आपण बोलतो लेकिन ये शरीर के काम है, पण ही शरीराची कामं इस आहेत। पर जय पाना है। ह्याच्यावरती जय प्राप्त और करायचं जय पाने के लिए पवित्र आत्मा है। आणि जय प्राप्त करण्यासाठी पवित्र इस आत्मा आला। मरे हुए देह को जिलाने के लिए, आणि या मृत शरीराला जिवंत यानी करण्यासाठी जिंदापन में ही मैं जीते समय मैं क्रोध न करूं, गुस्सा न करूं, इसलिए पवित्र आत्मा आया। आणि मी जिवंतपणामध्ये मी राग करू नये, जळण करू नये म्हणून पवित्र आत्मा तो आला। पवित्र आत्मा मुझे ये करने नहीं देता तो है, पवित्र आत्मा मला या गोष्टी करू देत नाही इसके लिए वो आया है। आणि म्हणून तो आलेला आहे। इसलिए लिखा है वो तुम्हारा सहायक है। आणि म्हणून लिहिले तो तुमचा मदतगार आहे। मैं तुम्हें भेज रहा मी हूँ, तुमच्यासाठी तो पाठवत आहे। पवित्र आत्मा। पवित्र आत्मा मेरा जाना अच्छा आणि है, माझं जाणं चांगलं मैं आहे। जाऊंगा तो ही वो आएगा। आणि मी जेव्हा जाईन तेव्हाच तो मैं येईल। पिता से विनती करूंगा, मी पित्याकडे विनंती करेन पिता इनको ऊपर तेरा आत्मा भेज आणि दे, पिता यांच्यावरती तुझा आत्मा वो पाठव। तुम्हारे पास आएगा, तो तुमच्या जवळ येईल तुम्हारे अंदर बसे हुए पाप को नाश करेगा आणि तुमच्यामध्ये वस्ती केलेल्या पापाचा नाश और करेल तुम्हें उसमें से जिलाएगा। आणि तुम्हाला त्याच्यामुळे जिवंत करेल। मतलब मरे हुए शरीर में जिलाएगा, मतलब हम जो गलतियां करते हैं, अभी मैंने क्या बोला, इंसान है, हो गया, गुस्सा तो आएगा ही ना, उसमें क्या है। आणि जसं मी आता म्हणाले की मी माणूस आहे, राग येईल, त्याच्यात काय? मतलब मैं मर चुकी हूँ, गुस्सा करके 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 भी मुझे एहसास नहीं, अब तो मैं 5-5 मिनट में गुस्सा करती हूँ। आणि राग करून करून आता मी मेलेली आहे आणि आता मला त्याची काही जाणीव नाही आणि मी 5-5 मिनिटाला आता रागात करते। इसलिए मरे हुए व्यक्ति को कुछ एहसास होता है, म्हणून मेलेल्या व्यक्तीला काही जाणीव होते का? लोग उसके सामने रो रहे हैं लोक त्याच्यासमोर रडतायत और उनको बोलना मत रो, आणि त्यांना बोलतो नको रडू। एहसास होता है। आणि याची जाणीव होते का? लोग रोते ऐसा करके रोते हैं, आणि जेव्हा लोक अशी रडतात है ना, उसके गले लगते हैं, पप्पी देकर उसको कुछ एहसास होता है, यानी मुझे पप्पी दिया, आणि त्याच्या गळ्याला लागून रडतात, त्याला चुंबन देतात, पण त्याला काही जाणीव होते की त्याला सीने से लगाते हैं, आणि मत जा छोड़ के मत, ऑलरेडी वो गया रहता है, मत जा छोड़ के मत जा, आणि पहिले जो गेलेला असतो त्याला म्हणतात मला सोडून जाऊ नको तेरे बिना जी सकता हूँ क्या? आणि तुझ्या शिवाय मी जगू शकतो का? है ना, ये रोते हैं ना, और वो हमारे वो लोगों की फीलिंग्स है, वो उनके दुख, वो लोग की इच्छाएं वो उस समय उस व्यक्ति को बताते हैं, लेकिन उसको कुछ मालूम रहता है आणि लोक स्वतःचं दुःख त्यावेळेस प्रकट करत असतात, पण त्या मेलेल्या व्यक्तीला काही त्याचा जाणीव होते का? नहीं, वो ऐसे ही पड़ा है। तो असंच पडलेला असतो। अगर ऐसा रखा है तो जर असं ठेवले तर असं। अभी अगर मैं जिंदा हूँ, सोचो मैं अभी मर गई, आप लोग कितना रोगे, हाथ में पकड़ोगे, मैं कुछ नहीं बोलूंगी, लेकिन अभी मैं जिंदा हूँ, मुझे जरा सा तुम पकड़ोगे, हाथ पकड़ो, मैं ऐसा बोलूंगी, क्योंकि जिंदा व्यक्ति को गुदगुलियाँ होती है, कारण जिवंत व्यक्तीला गुदगुदी हंसी आती है हसायला येतं, है ना, हंसी आएगी ना। आणि हसायला येतं। अगर मैं ऐसा सोया है, आप कोई ऐसा करके रोया तो हंसी आएगा ना, आएगा, लेकिन मुर्दा हंसता है क्या? पण मेलेला व्यक्ती हसतो का? नहीं हंसता है ना। तो उसी रीति से कहने का कि हम पाप करके देह के शरीर से जो काम हम करते हैं वो करके करके हम मरे हुए हैं, आणि जी शरीराची कामं आहेत ती करून करून आपण मेलेले आहोत और उसमें से जिलाने के लिए, आणि त्याच्यामधून जिवंत करण्यासाठी मतलब वो मरे हुए में से जिलाने के लिए फिर सामने अरे मैं ऐसा क्यों कर रहा, बेचारे मेरे बीवी को दुखा दिया, नहीं दुखा, वो करने के लिए पवित्र आत्मा है। आणि मी माझ्या बायकोला दुखवलंय, मला तसं नव्हतं करायला पाहिजे, ते करण्यासाठी पवित्र आत्मा आहे। पवित्र आत्मा यही काम, अगर जिंदा है जर जिवंत आहे तो हमें एहसास होगा ना, आपल्याला जाणीव होईल ना। तो पवित्र आत्मा यही करने के लिए आया है, मग पवित्र आत्मा तेच करायला आहे मरे हुए से जिलाने के लिए, आणि मेलेल्यांमधून जिवंत और करण्यासाठी। जिलाने के बाद पवित्र आत्मा यीशु मसीह को स्वर्ग लेकर गए। आणि जिवंत केल्याच्या नंतर पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताला स्वर्गात घेऊन गेले। यीशु मसीह जिलाए जाने के बाद 40 दिन तक दिखाई दिए, आणि येशू ख्रिस्त जिवंत झाल्याच्या नंतर 40 दिवस दिसले लोगों को प्रमाण देते रहे कि मैं जिंदा हूँ, आणि लोकांना प्रमाण देत राहिले की मी जिवंत आहे। क्योंकि बहुत लोगों ने यरूशलेम में देखा था कि यीशु मसीह को क्रूस पर चढ़ाया हुआ और मरा हुआ, आणि खूप लोकांनी
पाहिलं होतं येशू ख्रिस्ताला यरूशलेममध्ये क्रूसावरती चढताना आणि मरताना. इसी कारण से उसको 40 दिन तक लोगों के साथ बैठते समय, खाना खाते समय, पानी पीते समय, चलते समय, संभाषण करते समय, प्रवचन करते समय, सिखाते समय लोगों ने देखा. आणि 40 दिवस तो लोकांबरोबर बसत होता, खात पीत होता, प्रवचन करत होता, शिक्षण देत होता. हे सर्व करताना लोकांनी त्याला पाहिलं. 40 दिन वो अपने शिष्यों को प्रवचन कर रहा था. आणि 40 दिवस तो आपल्या शिष्यांना प्रवचन करत होता. वही बातें, कुछ बातें, नई भी बातें. आणि त्याच गोष्टी आणि नवीन गोष्टी त्याने शिकवत होता. इसलिए प्रेरितों के काम में लिखा है म्हणून प्रेषितांच्या कृत्यात लिहिलेलं कि आहे प्रभु ने कहा लेने से देना अच्छा है. आणि देव म्हणाला घेण्यापेक्षा देणं चांगलं ये आहे. प्रेरितों में है ना ये वचन, आणि हे प्रेषितांच्या कृत्यात आहे ना वचन. बराबर है. लेने से देना अच्छा है, प्रभु ने ऐसा. अभी प्रेरितों के काम किसने लिखा? आणि प्रेषितांचं कृत्य कोणी लिहिलं? हाँ? नाही नाही. बोलू ना, त्याच्यात काही खरा निघेल असं नाही ना. आपण दगड मारतो आणि एखादा दगड टक्कन लागतो. आंधळा असाच असतो, घेतो दगड मारतो. आंधळाचा एक कधीतरी जातो नाही. तिथून बायकोचा आवाज ऐकला ना, आवाज ऐकला. लुकाने दिले. अब लिखा है. अगर आप लूक अध्याय 1 पढ़ोगे और प्रेषितों के काम अध्याय 1 पढ़ोगे 1 से लेकर 5 तक, आणि लूक अध्याय 1 आणि प्रेषितांचं कृत्य अध्याय 1 ते 1 ते 5 पर्यंत तुम्ही वाचला. उनका जो लिखने का तरीका त्यांची लिहिण्याचा जो तरीका आहे वो लूक का है. तो लुकाचा आहे. लूक डॉक्टर था आणि लूक हा वैद्य होता. और डॉक्टर होने के बावजूद भी वो प्रभु का फॉलोअर है. आणि वैद्य असल्याच्या बावजूद पण तो देवाचा फॉलोवर आहे. और हम देखते हैं कि लूका ने वहाँ लिखा है सबसे पहले थियोफिलिस का नाम दिया हुआ है. आणि थियोफिलिसचं नाव पहिले दिलेलं आहे. हाँ, वो नाम का अर्थ, आदमी का नाम का अर्थ है परमेश्वर के प्रियजन. आणि त्याच्या नावाचा अर्थ आहे देवाचे छान प्रिय. आहे ना नाम का अर्थ? परमेश्वराचा प्रिय, देवाचा प्रिय, परमेश्वर पर विश्वास करने वाले, देवावरती विश्वास ठेवणारे. उस नाम का अर्थ वो है. आणि त्या नावाचा अर्थ तो आहे. 3 नाम का अर्थ है. 3 नावाचा अर्थ. थियोफिलिस नाम का अर्थ है देवाचा मित्र. और थियोफिलिस नाम का अर्थ है परमेश्वर का मित्र. आप परमेश्वर के मित्र हो. तुम्ही देवाचे मित्र आहात. हाँ? परमेश्वर के फ्रेंड हो ना. आणि देवाचे मित्र आहात. दुसरा नावाचा अर्थ है देवाचं प्रिय, देवाचा प्रिय. और दूसरा उस नाम का अर्थ है परमेश्वर का प्रिय. आप परमेश्वर के प्रियजन हो तुम्ही देवाचे प्रिय व्यक्ती आहात. तो ये लेटर आपके लिए है. आणि हे पत्र तुमच्यासाठी. देवावर प्रेम करणारे, परमेश्वर पर प्यार करने वाले. तुम्ही देवावर प्रेम करणारे आहात. आप परमेश्वर पर प्यार करने वाले हैं. हाँ? तो ये लेटर आपके लिए है. वही पत्र तुमच्यासाठी. और वहाँ पर उसने लिखा कि कुछ बातें ऐसी वर्ष में लिखी कि प्रभु ने सिखाया कि लेने से देना अच्छा है. आणि अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत की देवाने आम्हाला शिकवलं की घेण्यापेक्षा देणं चांगलं तो आहे. ये तो ना मत्ती में है, ना हे मत्तीत आहे, ना मरकुस में ना है, मार्कमध्ये आहे, ना लूका में है, ना लुकात आहे, ना यूहन्ना में है. ना योहानात आहे. 4 अध्यायों में नहीं है. आणि 4 अध्यायांमध्ये नाही है? आहे. लेने से देना अच्छा है. आणि घेण्यापेक्षा देणं चांगलं आहे. है? चारों सुसमाचार में नहीं है. आणि 4 सुवार्तेमध्ये नाही. लेकिन लूका कहता है प्रभु ने कहा लेने से देना अच्छा है. आणि लुका म्हणतो देवाने सांगितलं घेण्यापेक्षा देणं चांगलं आहे. क्योंकि 40 दिन के यीशु मसीह जब इस पृथ्वी पर थे उस 40 दिन में वो शिष्यों को सिखा रहे थे. आणि 40 दिवस जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती होते तेव्हा ते आपल्या शिष्यांना त्या गोष्टी शिकवत और होते. उसके बाद 10 दिन के बाद पवित्र आत्मा आया और पवित्र आत्मा ने और सिखाया आणि त्याच्यानंतर 10 दिवसाच्या नंतर पवित्र आत्मा आला आणि पवित्र आत्म्याने और अजून बातें गोष्टी शिकवल्या. स्मरण दिलाई आणि अजून गोष्टी आठवण करून और दिल्या. उनको परमेश्वर के निकट लेकर आणि गया. अजून त्यांना देवाच्या जवळ घेऊन गेले. इसीलिए प्रयोग पवित्र आत्मा इसीलिए आया ताकि हमें परमेश्वर की बातें स्मरण दिलाए, परमेश्वर के करीब लेके जाए, मरे हुए में से जिलाए. और मरा हुए में से जिलाया हुआ व्यक्ति ही कहा जा सकता है. यीशु मरे हुए में से जिलाकर कहाँ गया? आणि येशू मेलेल्यांमधून जिवंत होऊन कुठे गेला? स्वर्गात. तो हमें भी पवित्र आत्मा मरे हुए में से जिलाकर कहाँ लेके जाएगा? आणि आपल्याला पवित्र आत्मा मेलेल्यांमधून जिवंत करून कुठे घेऊन जाईल? स्वर्गात. इसीलिए पवित्र आत्मा हमें इस पृथ्वी पर मदद के लिए दिया गया है. हम उसके अनुसार चलेंगे तो स्वर्ग पहुंचेंगे. आणि पवित्र आत्मा आपल्यासाठी या पृथ्वीवरती मदतीसाठी म्हणून दिलेला
दिलेला आहे. जर आपण त्याच्यानुसार चाललो तर आपण स्वर्गात जाऊ. उसकी सुनेंगे, त्याचं ऐकलं, उसको पालन करेंगे, त्याचं पालन वो केलं जो कहता है मानेंगे, आणि तो जे काही सांगेल त्याचं जर ऐकलं तो वो पकड़ कर लेके जाएगा, मग तो पकडून घेऊन जाईल हमें बराबर सही जगह पे लेके जाएगा। आणि आपल्याला बरोबर योग्य ठिकाणी घेऊन जाईल. इसलिए प्रभु ने कहा पवित्र आत्मा को शोकित मत करो। मत करो, म्हणून येशू म्हणाला पवित्र आत्म्याला शोभित करू उसे नका. मत दुखाओ। त्याला दुखवू अगर नका. आपने उनको उसको दुखा दिया जर तुम्ही त्याला दुखवलं तो लेके जाएगा, तर तो घेऊन जाईल का? आप उसके साथ बात नहीं करोगे, तुम्ही जर त्याच्याशी बोलला नाही उसकी हेल्प नहीं लोगे, त्याची मदत घेतली नाही तो तर क्या वो आपको मदद करेगा? मग तो तुम्हाला मदत करेल का? नहीं करेगा। नाही करणार. इसलिए आप उसको इसे शांत अंदर बैठने मत दो, आणि तुम्ही त्याला फक्त शांततेने आतमध्ये बसू देऊ उसे नका. काम करने दो, त्याला काम करू आपको द्या मरे होने से जिलाने दो। आणि तुम्हाला मेलेल्यांमधून जिवंत करू द्या. अगर जल्दी गुस्सा, अगर मेरे अंदर गुस्से का आत्मा है जर माझ्यामध्ये रागाचा और आत्मा जल्दी आहे गुस्सा हो मेरे शरीर के काम है ये, आणि मी लगेच रागवते माझ्या शरीराची कामं आहे पवित्र आत्मा से मैं जब बोलूंगी पवित्र आत्मा तू तो मुझे मदद के लिए आया है, आणि जेव्हा मी पवित्र आत्म्याला बोलेन की पवित्र आत्मा तू माझ्या मदतीसाठी आलेला आहे, प्लीज मुझे गुस्से से बाहर कर, मला रागातून बाहेर मैं गुस्सा कर नहीं करो, आणि मी रागात करू मुझे शकते. शांत कर, मला शांत कर प्रभु मदद करेगा, आणि देवाचा आत्मा मदत करेल, उसमें से बाहर निकालेगा। त्याच्यातून बाहेर काढेल. हमें कभी कभी किसी मनुष्य के ऊपर बहुत गुस्सा आता है, आणि कधी कधी आपल्याला कोणत्याही माणसावरती खूप राग येतो. आता है ना, येतो ना, उसको देखते ही त्याला बघतात, या फिर कुछ काम करते ही, काही काम करतात. देखो कभी कभी उस आदमी के साथ हमारा आत्मा मैच नहीं होता है, आणि कधी कधी त्या माणसाबरोबर आपला आत्मा मॅच नाही होत. देखते ही तळपायाची आग मस्तकाला भिडून जाते, हमारे पैर की जो आग है जो जल रही रहती है वो वहाँ बदन से निकल कर सिर तक पहुंच जाती है, सिर भड़क जाता है ना, हो जाता है ना। तो उसके लिए क्यों क्योंकि हमारे अंदर वो गुस्से का आत्मा इतना स्ट्रॉन्ग से काम करता है, लेकिन पवित्र आत्मा से अगर हम विनती करेंगे ना तो हमारा गुस्सा कंट्रोल करता है। हम बोलेंगे ना पवित्र आत्मा मुझे ये आदमी को देखने के बाद बहुत गुस्सा आ रहा है, प्लीज आप मुझे कंट्रोल करना, वो जब भी मेरे सामने आए मेरे अंदर उसके लिए प्यार दो, तुरंत पवित्र आत्मा आपको बदलते हुए आपको आदमी आ रहे, लेकिन जहाँ आपके तलपाई की आग मस्तक में जाती थी वो अभी उधरी की नीचे पैर के ही ऊपर है, पैर के नीचे ही है, ऊपर नहीं बैठे, आणि जर ये आपको दिखाई देगा। तुम्ही पवित्र आत्म्याला सांगितलं तर की पवित्र आत्मा माझ्या आत्माला नियंत्रण ठेवण्यासाठी मदत कर, मग जेव्हा जेव्हा तुम्ही बोला की पवित्र आत्मा जेव्हा तो व्यक्ती माझ्यासमोर येतो तेव्हा माझ्या तळपायाच्या मस्तकात जाते, मग देवाचा आत्मा तुम्हाला मदत करेल. हाँ, और वो सामने आने के बाद आपको तकलीफ नहीं होगी। आणि तो समोर आल्याच्यानंतर तुम्हाला त्रास नाही आप होणार. दारू पीते हो, तुम्ही दारू तंबाकू पिता, खाते हो, तंबाखू या खाता, कोई गलत काम करते तेव्हा हो, काही जो चुकीचं काम आपने नाही शरीर का काम देखा, जेव्हा शरीराची कामं पाहिजे सेल्फिश, जैसे उसमें लिखा है सेल्फिशनेस है यानी खुद का स्वार्थीपन, आणि स्वार्थीपणा आहे, तो वो हम पवित्र आत्मा से कहना, मग पवित्र आत्म्याला सांगायचं पवित्र आत्मा हमारा मददगार है पवित्र आत्मा आपला मदत और वो करा हमें उस मार्ग पर चलाएगा जिस मार्ग को स्वर्ग का मार्ग कहते हैं। आणि तो आपल्याला त्या मार्गावरती चालेल ज्या मार्गाला स्वर्गाचा मार्ग मिळतात. यीशु आकर चले गए, कारण येशू ख्रिस्त येऊन निघून और गेले हम यहाँ भटक सकते हैं, आणि आता आपण इथे भटकू कहीं शकतो, पर भी जा सकते हैं, कुठेही जाऊ अपनी शकतो, मर्जी से कहीं पर भी जी सकते हैं, किधर भी कुछ भी कर सकते हैं, स्वतःच्या मर्जीने काही जगू शकतो, काही करू अगर शकतो. हम पर अधिकार नहीं, जर आपल्यावरती वर्चस्व नाही, हम कंट्रोल में नहीं जर रहेंगे, आपण नियंत्रणामध्ये नाही इसीलिए राहिलो, पवित्र आत्मा दिया। म्हणून पवित्र आत्मा इसलिए दिला. यीशु ने कहा मैं तुम्हें अनाथ नहीं छोड़ूंगा, तुम्हें मेरा आत्मा प्रभु का आत्मा पवित्र आत्मा दूंगा। म्हणून येशू म्हणाला मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी तुम्हाला देवाचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला देईल. और इसीलिए जब कलीसिया के ऊपर, लोगों के ऊपर, कलीसिया में आने वाले के ऊपर जैसे पवित्र आत्मा का आग का बपतिस्मा होता है, म्हणून जेव्हा मंडळी भरते आणि मंडळीमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती जेव्हा देवाचा आत्म्याचा वर्षाव होतो, आपने पानी से बपतिस्मा लिया है, तुम्ही पाण्याने बपतिस्मा घेतला लिया, उसके बाद ही आपका पवित्र आत्मा का बपतिस्मा होता आणि है, त्याच्यानंतरच तुमचा पवित्र आत्म्याचा बपतिस्मा और होतो. पवित्र आत्मा का बपतिस्मा होने के बाद उसी समय आपको क्या होता है, आपकी छुटकारे की छाप, आपको पवित्र आत्मा की छाप, छुटकारे की छाप, यानी आप किससे छुटकारा पाए, आप उस वचन को पढ़ सकते हैं, एफिशियंस चैप्टर 1 उसका 13 और 14, इफिसियों की पत्री अध्याय 1, एफिशियंस चैप्टर 1 13 एंड 14, एफिशियंस 1 13 एंड 14। इफ्सिकांचा पत्र अध्याय 1 त्याचं 13 आणि 14. आप बपतिस्मा लिया है पानी से, जर तुम्ही पाण्याने बपतिस्मा घेतलाय घेतलाय, सबने लिया है, सर्वांनी घेतलाय, तो आपका दो बातों से छुटकारा हुआ, आणि दोन गोष्टींपासून तुमचा सुटका झाला. एक है मृत्यू, एक आहे मृत्यू, मृत्यू से आप बच गए, मृत्यूपासून तुम्ही और वाचले दूसरा गेला,
विनाश से यानी नरक से। आणि दुसरं विनाशापासून म्हणजे नरकापासून। ये आप वचन पढ़ सकते पहले पत्रस में। आणि हे वचन तुम्ही वाचू शकता पहिल्या पेतरामध्ये। अभी हम पढ़ते हैं जब पवित्र आत्मा से हमारा बपतिस्मा होता है। आणि आता आपण वाचतो की जेव्हा पवित्र आत्म्याने आपला बपतिस्मा होतो, जेव्हा तुम्ही यहुदीतर लोकांनी ख्रिस्ताने जे केले त्यामुळे तारण प्राप्ती कशी करून घ्यावी या संबंधीची शुभवार्ता ऐकली आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्या तुम्हावरही तुम्ही ख्रिस्ताच्या मालकीचे आहात असा शिक्का पवित्र आत्म्याने मारला। हाँ, हमने जब यीशु मसीह का सुसंदेश सुनने के बाद, यीशु मसीह पर विश्वास करने के बाद, जैसे हमने यीशु को ग्रहण किया, बपतिस्मा लिया, उस दिन हमारे यहाँ पर ये मसीह के हैं बोलकर हमारे ऊपर क्या किया, सील मार दिया, हम मसीह के। आणि आपल्यावरती शिक्का मारण्यात आला की आपण ख्रिस्ताचे आहोत। हाच पवित्र आत्मा आपणा सर्व ख्रिस्ती लोकांना मिळेल असे अभिवचन आपल्याला फार पूर्वी मिळाले होते। हाँ, ये तो अभिवचन दिया था, परमेश्वर अपने अभिवचन को पूरा करता है कि वो मुझे हमें मिलेगा ही। पवित्र आत्म्याची आपल्यामधील उपस्थिती ही देवाने आपल्याला आमीन। परमेश्वर के आत्मा की हमारे अंदर उपस्थिति, इधर अंदर हमारे अंदर उपस्थिति क्या करती है, ही देवाने आपल्याला जी अभिवचने दिली आहे ती तो पूर्ण करेल याची हमी आहे। परमेश्वर हमारे लिए जो जो अभिवचन दिया है, क्या क्या अभिवचन दिया है, आणि देवाने काय काय अभिवचन आपल्याला दिले, मैं तुझे कभी नहीं छोड़ूंगा, मी तुला कधी सोडणार नाही। बराबर है। तो पानी में चलेगा तो तू पाण्यावर चालशील तर नहीं डूबेगा, आणि तो बुडणार नाही। आग में जाएगा तो आगीत गेलास तर नहीं तू जलेगा। जळणार नाही। फिर और अभिवचन क्या दिया, मैं तुझे निश्चय वंश दूंगा, निश्चय तुझे पुत्र दूंगा, आणि मी निश्चित तुला पुत्र देईन, ये अभिवचन है। आणि हे अभिवचन आहे। फिर मैं तुम्हारे साथ रहूंगा जगत के अंत तक, और अभिवचन हाँ आमीन, जैसा मैंने तेरा उद्धार किया वैसे तेरे घराने का उद्धार करूंगा, यानी हमारे घर के लोग भी उद्धार पाएंगे। और अभिवचन बस इतने ही है। हाँ, तेरा मुंह काला न पड़ेगा, तू आशा न छोड़ना, तू लज्जित न होगी, तेरी आशा न टूटेगी, ये अभिवचन है। बराबर है। हे विधवाओं को कहा है कि मैं तेरा पति हूँ, तुझे लज्जित होना न पड़ेगा। छोड़ी हुई स्त्रियों को भी कहा कि तुझे लज्जित होना न पड़ेगा क्योंकि मैं तेरा पति हूँ, तुझे निराश होने न दूंगा। ये अभिवचन है, ये बहुत सारे अभिवचन है। बाइबल का एक एक बहुतायत वचन हमें पूरा करने के लिए पवित्र आत्मा के अंदर की उपस्थिति मदद करती है। आणि बायबलचे एक एक वचन पूर्ण करण्यासाठी आपल्यामध्ये जे देवाच्या आत्म्याची जी उपस्थिती आहे ती आपल्याला मदत करते। आपल्यावर असलेल्या पवित्र आत्म्याच्या शिक्क्याचा अर्थ असा आहे, हाँ अभी ध्यान से, हमारे यहाँ पर पवित्र आत्मा का जो छाप मारा हुआ है, हम मसीह के डिक्लेयर हुआ है, इसका अर्थ है की देवाने आपल्याला अगोदरच विकत घेतलेले असून हम खरीदे किए गए हैं परमेश्वर यीशु मसीह ने पहले ही। तो आपल्याला स्वतःकडे आणण्याची हमी देतो। कहाँ लाने की, मग स्वतः कुठं आहे, कुठे आहे, स्वर्ग, मग आपण कुठे जाणार, स्वर्ग। कळाला आता अर्थ। म्हणून पवित्र आत्म्याला, इसीलिए पवित्र आत्मा जो हमें जहाँ परमेश्वर है वहाँ लेके जाता है। आणि म्हणून देवाचा आत्मा जिथे देव आहे, येशू आहे, तिथे आपल्याला तो घेऊन पवित्र आत्मा आया कहाँ से, आणि पवित्र आत्मा आला कुठून, पिता के पास, पित्याजवळ, स्वर्ग से। स्वर्गातून। सही है। वो हमें ले, अगर वो यहाँ उपस्थित है जर तो इथे उपस्थित आहे तो वो मुझे लेके कहाँ जाएगा, तो मला घेऊन कुठे जाईल, वहाँ पर जहाँ पिता है। आणि तिकडे जिथे पिता आहे। मालूम हुआ, इसलिए पवित्र आत्मा को दुखाऊंगा। म्हणून पवित्र आत्म्याला दुखी करू इसलिए नका। बाइबल में लिखा है संसार में जो है उससे बड़ा है जो तुम में है। म्हणून बायबलमध्ये लिहिलं आहे जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षाही मोठा आहे जो तुमच्यात आहे। संसार में कोई भी हो, आणि जगात कोणीही असू दे, बीमारी का आत्मा होने दो, आजाराचा आत्मा असू दे, मृत्यू का आत्मा होने दो, मृत्यूचा आत्मा असू दे, झगड़े का होने दो, भांडणाचा आत्मा असू गाली दे, का होने दो, शिव्यांचा आत्मा मारामारी का होने दो, मारामारीचा आत्मा विरोध असू करने दे, का हो, विरोध करण्याचा आत्मा बहुत असू सारी दे। आत्माएं हैं, आणि खूप सारी आत्मे ये आहेत, उनसे बढ़कर है तुम में। पण त्याच्यापेक्षाही मोठा आहे जो तुमच्यात आहे। इसलिए आप बीमार गिरने पर बीमारी मृत्यू देती है क्या, आणि म्हणून तुम्ही आजारी पडल्याच्या नंतर आजार पण तुम्हाला मृत्यू देते का, मर जाते हो आप? आणि मरून जाता का तुम्ही, क्यों जिंदा
जिंदा हुआ का जिवंत आहात ये आपके अंदर का आत्मा आपको मरने नहीं देता। कारण तुमच्या मधला आत्मा तुम्हाला मरू देत नाही. उसने मृत्यु को हराया, त्याने मृत्यूला वो हरवले मृत्यु को रोके रखा, आणि तो मृत्यूला अडवून ठेवतो छुड़ा नहीं। आणि स्पर्श करू नको. ये मेरे पिता का, आणि हा माझ्या पित्याचा आहे, यीशु का है, येशूचा आहे हा. इसलिए मृत्यु आती नहीं। म्हणून मृत्यू जवळ आप येत जाते हो नाही. ना गाड़ी में, ट्रेन में, टुकटुक कहीं पर भी, प्रभु की स्तुति हो, प्रभु कभी हमारा एक्सीडेंट होने नहीं देता। आणि आपण कुठेही जातो, ट्रेनमध्ये किंवा गाडीमध्ये आपण कुठेही जातो, देवाची स्तुती असो की देव आपला ऍक्सिडेंट कधी होऊ देत नाही. पवित्र आत्मा क्या करता है? आणि पवित्र आत्मा काय करतो? प्रोटेक्ट करता है। आणि आपलं रक्षण करतो. इसलिए वहाँ लिखा है संसार में जो है वो मुझ में जो है वो बड़ा है। आणि जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षाही मोठा आहे जो आपल्यात आहे. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. तो पवित्र आत्मा कहाँ है? पवित्र आत्मा कुठे आहे? अंदर, आपके दिल में। तुमच्या हृदयात. किधर है? कुठे आहे? आपके दिल में, आपके घर में, अंदर। तुमच्या हृदयात, तुमच्या घरात, आतमध्ये. इसलिए कभी भी मैं आपको बताती हूँ, आणि कधीही मी तुम्हाला सांगते, बीमार हुए ना, आजारी पडलात ना, तुरंत हाथ रखो, लगेच हात ठेवा. पवित्र आत्मा अंदर है। पवित्र आत्मा आत आहे. तो बीमारी कैसी रह सकती है? माझं मन कसं राहू शकतं? साला चल जा। आणि छाले निघून जा. अगर पैर में दर्द है, जर पायात दुखणं आहे पवित्र आत्मा मेरे अंदर है, वो तो चंगाई का आत्मा है। आणि पवित्र आत्मा माझ्या आत आहे, तो आरोग्याचा आत्मा आहे. पैर कैसे दुखने लगा? आणि माझे पाय कसे काय दुखू निकल लागले? जा पैर का दर्द। आणि पायाचं दुखणं निघून जा. अगर पेट में दर्द है, नेचुरली कुछ ना कुछ खाते हैं ना, गरम पगड़म, आणि काही अगरण पुरण खातो. वो भी इंसान है, हम लोग जो दिखते हैं वो खा लेते हैं। आणि माणसावर आपण जे दिसतं ते आपण खातो. हाँ, मेरे को देखना हो, पवित्र आत्मा तो मेरे अंदर है, तो ये पेट का दर्द कैसे रह सकता है? आणि पवित्र आत्मा तुम्हाला आत आहे, नाही पोटाचं दुखणं कसं काय राहू शकतं? इसीलिए पेट का दर्द से भी बड़ा है पवित्र आत्मा जो मेरे अंदर है। आणि पोटाच्या दुखण्यापेक्षाही मोठा आहे जो माझ्यामध्ये आहे, तो म्हणजे पवित्र आत्मा जो माझ्यात तो आहे. पेट का दर्द गायब, मग पोटाचं दुखणं गायब, छाला गायब, आणि छाली गायब, पैर का दर्द पायाचं दुखणं. ऐसी। इसलिए पवित्र आत्मा हमारे लिए मददगार है, म्हणून पवित्र आत्मा आपल्यासाठी मदतगार आहे लेके जाना। आणि स्वर्गात घेऊन इसलिए जायचं. उससे बात करो, म्हणून त्याच्याशी उसे बोला दुखाओ मत, आणि त्याला दुखवू वो जो नका. आपसे कहता है सुनो, तो जे काही तुम्हाला सांगतो ते ऐका. उससे रोज बात करो, त्याच्याशी रोज बोला. रोज सुबह उठते ही बोलना पवित्र आत्मा थैंक यू, आणि रोज सकाळी उठताच बोला की पवित्र आत्मा धन्यवाद. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जय यीशु। जय येशू. गुड मॉर्निंग मत बोलो, आणि गुड मॉर्निंग नका बोलू. जय यीशु। हम लोग एक दूसरे को जय यीशु से संबोधन करते आणि हैं, आपण एकमेकांना जय येशूने संबोधन प्रेज द करतो. लॉर्ड बोलते हैं ना, प्रेज द लॉर्ड बोलतो ना, जय मसीह की कहते हैं। आणि जय मसीह की तो म्हणतो. वैसे पवित्र आत्मा से भी बोलो, मग तसंच पवित्र आत्म्याला पण बोला जय यीशु, जय येशू. वो भी आपसे बोलेगा जय यीशु। तो सुद्धा तुम्हाला म्हणेल जय येशू. उससे बात करो, त्याच्याशी नल बोला. को पानी कम आता होगा तो बोलना प्रभु यीशु लौकर पानी दे, पवित्र आत्मा जल्दी पानी दे, फास्ट पानी दे पानी। आणि नळाला जर पाणी कमी येत असेल तर बोला पवित्र आत्मा लवकर पाणी येऊन दे आणि फास्ट पाणी येऊन दे. मैं लाइट जाने के बाद ऐसे ही करती हूँ, वोल्टेज का कुछ भी प्रॉब्लम हो रहा है तो बोलती हूँ, पवित्र आत्मा वोल्टेज के पीछे काम करने वाली आत्मा को दूर कर, तू उससे बड़ी है, तू सामर्थ्य है। अब इसी घड़ी लाइट वोल्टेज के साथ आए, 5 मिनट के अंदर वोल्टेज के साथ लाइट आती है। आणि व्होल्टेजचा जर काही प्रॉब्लेम झाला तर मी पवित्र आत्म्याला म्हणते पवित्र आत्मा व्होल्टेजचा प्रॉब्लेम सर्व दूर कर, तू मोठा आहेस म्हणून तू काय कर, तू ते सर्व समस्याला दूर कर. 5 मिनिटात व्होल्टेज सगळं लाईट येते. हमारे लिए हेल्पर है। आपल्यासाठी मदतगार अगर आहे. कोई गुस्सा हुआ तुरंत बोलना पवित्र आत्मा इसको शांत करो, आणि जर कोणी रागवलं तर लगेच म्हणा की पवित्र आत्मा या व्यक्तीला शांत क्योंकि कर. प्रभु यीशु ने आपको हेल्पर दिया है, कारण येशूने तुम्हाला मदतगार दिला, एकदम निकट, एकदम जवळ, एकदम निकट। एकदम जवळ. अभी मेरे पास मदद के लिए ये है, आणि माझ्यासाठी मदतीसाठी जवळ आहे. हाँ अभी मेरा ये एकदम बड़ा इम्पोर्टेंट वस्तु इधर गिर गया, आणि माझी महत्वाची वस्तू जर इथे पडली, छाया कितनी दूर है, लास्ट है, आणखी किती लांब आहे, अभी आने के लिए कितना टाइम पकड़ेगी, आणि यायला किती वेळ पकडेल, ये नजदीक है। आणि जवळ आहे. अगर मैं इसको बोलूंगी जर मी हिला ये म्हटलं सुनूंगी, है ना, तो कौन सा नजदीक है, मग कोण जवळ आहे, क्या वो, हाँ ये है ना, ये तो फिर भी मेरे बाहर है, आणि तरी तो माझ्या बाहेर आहे, है ना, बाहर है मेरे। बाहेर आहे माझ्या. पवित्र आत्मा तो अंदर है, पवित्र आत्मा तर आत आहे, अंदर आतमध्ये, दिल में, हृदयामध्ये. और दिल तो हम तोड़ेंगे नहीं, आणि हृदय तर आपण तोडणार नाही, तो दिल में है, हृदयात आहे तो, शरीर में, शरीरात, हमारे शरीर में। आपल्या शरीरात. क्योंकि बाइबल में लिखा है, क्या तुम नहीं जानते हो तुम पवित्र आत्मा के मंदिर हो, तुम्हारा शरीर परमेश्वर के आत्मा का मंदिर है। आणि बायबल आपल्याला सांगतो की तू जाणत नाही का ते
तुम्ही देवाच्या आत्म्याचे मंदिर आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करतो. बरोबर है? तो पवित्र आत्मा हमारे शरीर में, आणि देवाचा आत्मा आपल्या शरीरात आहे. शरीर में मदद करने के लिए एकदम क्लोज है पवित्र आत्मा. आणि शरीरामध्ये मदत करण्यासाठी एकदम जवळ आहे पवित्र आत्मा. वो इतने क्लोज है, इतने क्लोज कि वो हमें लेके जा सकता है. आणि तो इतका जवळ आहे, इतका जवळ की तो आपल्याला घेऊन जाऊ शकतो. हमारे मरे हुए शरीर को भी वापस जिलाने का सामर्थ्य रखता आणि है. आपल्याला आपल्या मेलेल्या शरीराला पण जिवंत करण्याचं सामर्थ्य तो ठेवतो. इसलिए प्रियो पवित्र आत्मा हमें स्वर्ग लेके जाए. म्हणून पवित्र आत्मा आपल्याला स्वर्गात घेऊन जाईल. मालूम हुआ? समझ में आया? तो हमें स्वर्ग कौन लेके जाने वाला है? आपल्याला स्वर्गात कोण घेऊन जाणार आहे? शरीर के काम जो हमने गए हफ्ते में देखे थे, आणि शरीराची कामं जी आपण गेल्या आठवड्यात पाहिली होती लेकिन फिर भी इस हफ्ते में हुए. आणि पुन्हा या आठवड्यात आपल्याकडनं झाली. झाले ना? या आठवड्यात रागवलो ना? और इस हफ्ते में गुस्सा किया ना? किया? तो मतलब हुआ. क्यों हुआ? काय झालं? क्योंकि हमने पवित्र आत्मा से हेल्प नहीं लिया, कारण आपण देवाच्या आत्म्याकडनं मदत नाही घेतली. है ना? पवित्र आत्मा से हेल्प लिया. आणि देवाच्या आत्म्याकडनं मदत मैं घेतली. मेरी गवाही एक बताते हो. मी तुम्हाला माझे एक साक्ष सांगते. मेरे अंदर के दांत सारे टेढ़े मेढ़े हैं. आणि माझ्या आतील जे दात आहेत ते सगळे वाकडे तिकडे आहेत. दाढ़ भी टेढ़े मेढ़े हैं. दाढ सुद्धा वाकडे तिकडे आहे. तो खाना खाते समय क्या होता है मालूम? आणि जेवताना काय होतं माहिती आहे? ये जो ये है ना हमारे गाल, वो काट लेते हैं. आणि जो गाल आहे तो चावला जातो. और जब ज्यादा भूख लगी रहती है ना, आणि जेव्हा जास्त भूक लागलेली गप्पा असते गप्पा खाने का समय रहता है, आणि गप्पा गप्पा खायची वेळ उस असते समय तो बहुत कटता है. आणि त्यावेळेस खूप गाल चावला जातो. बहुत दर्द से मैं बचपन से गई हूँ. आणि खूप त्रासदेत मी लहानपणापासून गेलेली लेकिन आहे. जब मुझे पवित्र आत्मा का सामर्थ मालूम हुआ, पण जेव्हा मला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य माहीत तो मैंने पडलं प्रेयर किया. तेव्हा मी प्रार्थना केली. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा तू तो मेरे अंदर है. तू तर माझ्या हात आहे. शरीर में मतलब मेरे दांत को भी तू जानता है. आणि शरीरात म्हणजे माझ्या दातांना पण तू ओळखतो. तो मेरे दांत टेढ़े मेढ़े हैं. मग माझे दात वाकडे तिकडे आहे. आज के बाद मैं जब भी खाना खाऊं, आजपासून जेव्हा जेव्हा मी जेवेन पवित्र आत्मा मेरे दांत मेरे गाल को न काटे. आणि पवित्र आत्मा माझ्या दातांनी माझ्या गालाला ये तो चावतो. नुकसान है ना मेरा. मेरे ही दांत मेरे गाल को काटता है तो मेरा नुकसान है ना. आणि माझेच दात माझ्याच गालाला चावतात म्हणजे माझं नुकसान आहे. है? तो मैंने बोला नहीं काटने देना. तर मी म्हटलं पवित्र आत्मा चावून देऊ नको. फिर खाना खाने को टेस्ट नहीं मिलता है. बहुत धीरे धीरे भूख लगी रहती तो धीरे नहीं जाता है. आणि जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा हळूहळू जेवण जात नाही. स्पीड में खाने को अच्छा लगता है. आणि स्पीडमध्ये खायला चांगलं वाटतं. आधा खाना तो एटलीस्ट स्पीड में डाला अच्छा लगता है. आणि अर्ध जेवण स्पीडमध्ये झालं ते थोडं चांगलं वाटतं. मुझे प्लीज आज के बाद काटने मत देना. आणि प्लीज आजपासून माझा गाल चावला जाऊन देऊ. उसके बाद कभी नहीं कटा. तेव्हापासून कधीच नाही चावला गेला. बीच में मेरा 1.5 महीने में ऊपर की दाढ़ जब चवन भाई की दाढ़ दर्द हो रही थी ना, तभी मुझे 2-3 जनों की चर्च में 2-3 जनों की दाढ़ दर्द हो रही थी. उनके चेहरे भी दिखाए थे. तो मैं बोला शायद त्यांच्यामुळेच माझी पण दाढवरती ठणकती आहे. म्हणून मैंने असं प्रेयर किया. लेकिन मैंने पवित्र आत्मा से प्रेयर किया. आणि गेल्या महिन्यामध्ये जेव्हा चव्हाण काकांची आणि खूप 2-3 जणांची दाढ जेव्हा दुखत होती तेव्हा मी पवित्र आत्म्याकडे प्रार्थना केली. आणि मी थोडंसं इमॅजिन केलं. और मी थोडंसं इमॅजिन किया. ते खरखर करणार दाताचं खर दातामध्ये दुखणं. जेव्हा ती डॉक्टर म्हणे तुम्ही ना रूट कनाल करना पडेगा. तो मला रूट कनालची सगळी आठवण दे. ते सगळं मी कसं बोलतो मी पवित्र आत्मा जे काही माझा दात आहे ठणकून देऊ नको प्लीज. हा दातमध्ये पण तू आहे. और मैंने पवित्र आत्मा बोला तो पवित्र आत्मा जो कुछ मेरे दांत में दर्द है उसे दर्द होने मत दे क्योंकि मेरे दांत में भी तू है. तू आहे. तू है. त्याच्यानंतर प्रभूच्या दयेने गेल्या महिन्यापासून ते आता या महिन्यात दात जराही ठणकला नाही. और कई महीने से लेकर अभी के महीने तक अभी तक मेरा दांत दर्द नहीं हुआ. इतना क्लोज है होली स्पिरिट हमारे पास. हम उसको दांत के दर्द से, पैर के दर्द से, पेट के दर्द से सबके लिए प्रभु से प्रेयर कर सकते. आणि इतक्या जवळ आहे देवाचा आत्मा आपल्या जवळ इतका जवळ आहे की आपण जे काही आपलं दुखणं आहे ते सगळं त्याला सांगू शकतो. इतना निकट है आणि इतका जवळ आहे होली स्पिरिट. पवित्र आत्मा. इसीलिए उससे मदद मांगो. म्हणून त्याच्याकडनं मदत मागा. हर बात उससे करो. आणि प्रत्येक गोष्ट त्याच्याजवळ आपके मन पे जो भी अटैक होता है, आपसे जो भी पाप होता है, पवित्र आत्मा को बोलो. आणि तुमच्या मनावरती जे काही हमले होतात जे काही गोष्टी तुमच्याकडनं होतात ते सगळे पवित्र आत्म्याला सांगा. छाती में दर्द हो रहा है, चलिए अभी सिगरेट चंगाई दे. 5 मिनट के अंदर आपको 5 मिनट में मैंने बहुत बोला. उसके भीतर
ठीक हो जाता है। आणि जेव्हा तुमच्या छातीमध्ये दुखतं तेव्हा लगेच बोला पवित्र आत्मा छातीत दुखते मला बरं कर, लगेच त्या क्षणाला तुम्हाला देवाचा आत्मा आरोग्य देईल. अगर आपको किसी का फोन नहीं आना है तो बोलना पवित्र आत्मा इस आदमी का फोन नहीं आने देना। आणि जर तुम्हाला कोणाचा फोन यायला नको आहे तर बोला पवित्र आत्मा या माणसाचा फोन येऊ देऊ नका. अगर किसी का फोन की आप इंतजार करें, पवित्र आत्मा अभी इसी घड़ी इस व्यक्ति का फोन आने देना। आणि जर कोणाच्या फोनची वाट पाहत असाल तर बोला पवित्र आत्मा आता या क्षणाला त्या व्यक्तीचा फोन मला येऊन दे. प्रियो, पवित्र आत्मा हमें स्वर्ग लेके जाता है, जा सकता है और जाता भी है, तो क्या वो दूसरे काम नहीं कर सकता है? आणि पवित्र आत्मा आपल्याला स्वर्गात घेऊन जातो आणि तो जाणार सुद्धा आहे, मग तो आपल्याला बाकीच्या गोष्टी देऊ नाही शकत. सब कुछ कर सकता तो है। सगळं काही करू शकतो इतना निकट है वो। आणि इतक्या जवळ आहे तो. हालेलुया, हालेलुया। समझ में आया? समजलं? मालूम पड़ा क्या? माहीत पडलं? तो इसलिए पवित्र आत्मा हमें स्वर्ग लेके जाएगा। म्हणून पवित्र आत्मा आपल्याला स्वर्गात घेऊन और हम प्रार्थना करेंगे। नाही आपण प्रार्थना हम खड़े हो जाएंगे आपण सर्वजण उभे राहू. और हम पवित्र आत्मा से प्रार्थना करेंगे। हमने पवित्र आत्मा को दुखाया है, आपण पवित्र आत्म्याने प्रार्थना करू. आपण देवाच्या आत्म्याला दुखवलेलं आहे, बहुत दर्द दिया है, खूप त्याला त्रास दिला आहे. इसलिए आंखों को बंद करेंगे म्हणून डोळे बंद करू और हम पवित्र आत्मा से माफी मांगेंगे। आणि देवाच्या आत्म्याकडे क्षमा मागू. हम पवित्र आत्मा को कहेंगे कि हाँ पवित्र आत्मा, मैंने आपको बहुत दुखाया है। आणि पवित्र आत्म्याला म्हणून हा पवित्र आत्मा मी तुम्हाला खूप दुखवलंय. मैं जो बोलती हूँ वो आप करते होगे, तो आप प्रभु को पवित्र आत्मा से माफी मांगना। आणि मी जे बोलते जर तुम्ही ते करत असाल तर तुम्ही आता वेळेला देवाच्या आत्म्याकडे क्षमा मागा. और पवित्र आत्मा को कहना, पवित्र आत्मा मुझे इसमें से बाहर करना, मुझे इसमें से कुछ जिला दे। आणि पवित्र आत्म्याला म्हणा पवित्र आत्मा मला या गोष्टीतून बाहेर काढ आणि मला या गेलेल्या गोष्टींमधून तू जिवंत कर. मेरा कान तेरा आवाज नहीं सुनता है, आणि माझी कान तुझी वाणी ऐकत मेरे नाही. कान को खोल दे पवित्र आत्मा। माझ्या कानेला उघड पवित्र मैं आत्मा. आज से आपकी वाणी सुनूं, मी आजपासून तुझी वाणी आप ऐकावी. जो कहते हैं वही करूँ। तुम्ही जे काही म्हणता तेच मी पवित्र करेन. आत्मा मुझे आज्ञाकारी बनाओ। पवित्र आत्मा मला आज्ञाधारी बनव. अगर आपके अंदर व्यभिचार है, जर तुमच्यात व्यभिचार बुरे आहे बुरे विचार, गंदे विचार आते हैं, आणि वाईट वाईट विचार तुमच्या मनात येतात, गंदे काम, घाण काम, दुश्मन, दुष्ट, मूर्ति पूजा, मूर्ती पूजा, जादू टोना, जादू टोना, बैर झगड़ा, वैर भांडण, कुरकुराना कुरकुर करणं या मतभेद करना, किंवा मतभेद निंदा करना, किंवा निंदा दोष करणं, लगाना, दोष लावणं. अगर आपके शरीर में से कोई भी ऐसे जो आप करते हो गुप्त में चुपके से, अभी इसी घड़ी पवित्र आत्मा को बोलना है, मुझ आज से मेरे अंदर से ये होने मत देना। आणि जे काही तुम्ही तुमच्या शरीरामध्ये गुप्तपणे जे पाप करता देवाच्या आत्म्याला मला पवित्र आत्मा तुम्हाला मदत करते की आजपासून मी करू नये. चोरी करते हो चोरी करता घर में, घरात बाहर, बाहेर किसी का भी, कोणाची जरूरी नहीं है, जो भी आप चोरी करते हो, पैसा, कपड़ा, सामान, वस्तु या कुछ भी, जो भी चोरी करते हो, आणि पैसे कपडे सामान जे काही तुम्ही चोरी करता आप प्रभु पवित्र आत्मा से कहो, प्रभु मैं इसमें मरा हुआ हूँ, पवित्र आत्मा पवित्र आत्मा म्हणा पवित्र आत्मा मी या गोष्टीमध्ये मेलेला आहे, मुझे जिला, मला जीवन मैं करायचं चोरी नहीं करूँ इसलिए मुझे बल दे, आणि मी चोरी करू नये यासाठी तुम्हाला बळ दे, मुझे सहायता कर, मला सहाय्य, मुझे मदद कर, मला मदत कर, मुझे काम करने के लिए इच्छा दे, मला काम करण्याची इच्छा मुझे दे, सहायता कर। मला मदत कर. इस रीति से पवित्र आत्मा से कहना। अशा रीतीने पवित्र आत्मा म्हणायचं. मैंने आपके सामने एक छोटा सा उदाहरण दिया। आणि मी तुमच्यासमोर लहानसं उदाहरण आहे. ऐसा आप क्या गुप्त में करते हो, चुपके करते हुए आपके घर के लोगों के सामने, वह बात के लिए पवित्र आत्मा से प्रार्थना करो। आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गुप्तपणे तुम्ही करता पुण्या तुमच्या घरातल्या लोकांच्या समोर तुम्ही करता त्या सर्व देवाच्या आत्म्याला सांगा. हाँ, और बोलो पवित्र आत्मा इसमें से मुझे बाहर करो, आणि मला पवित्र आत्मा मला याच्यातून बाहेर काढ, मुझे इसमें जिला दो मला याच्या जिवंत और कर मुझे स्वर्ग लेके जाओ, आणि मला स्वर्गात घेऊन जा. मुझे पृथ्वी पे नहीं रखना। मला पृथ्वीवर ठेवू नको. जब भी आप उठाए जाओगे जेव्हा तुम्ही उचलले जाल मुझे स्मरण रखना, मला आठवण ठेवा मैं आपको स्मरण करूंगा, आणि मी तुम्हाला स्मरण ठेवा. आप भी मुझे स्मरण करना। तर तुम्हीही मला स्मरण ठेवा. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा अगर उठाए जाने से पहले आणि उचलले जायच्या अगोदर सोचो, मैं अगर प्रभु के पास जाने का समय हो गया आणि समजा माझी वेळ देवाकडे जाण्याची वेळ झाली तो मुझे नरक में नहीं जाना, तर मला नरकात टाकू मैं नको. कभी रास्ता नहीं मांगा, मी कधी मार्ग भटकू नये सीधा स्वर्ग ही मुझे लेके जाए। आणि सर्व मला स्वर्गातच तू घेऊन जा. आज से आणि आजपासून मैं आपको मी तुम्हाला मेरे जीवन में माझ्या जीवनात अधिकार देता हूँ। अधिकार देतो. आप मेरे जीवन में कार्य करें, तुम्ही माझ्या जीवनात कार्य करा आप शांत मत रहिए, आणि येऊन शांत राहू नका. मुझे शुद्ध कीजिए, मला शुद्ध करा, पवित्र कीजिए, पवित्र करा, मसीह के जैसा बनाइए, ख्रिस्तासारखं मेरा बनवा. चाल चलन माझं चाल चलन मसीह के जैसा, ख्रिस्तासारखं मेरे द्वारा मसीह दिखे, आणि माझ्याकडे ख्रिस्त दिसून दे. मेरी बोली मसीह की हो, माझं बोलणं मेरा ख्रिस्तासारखं असू दे. देखना मसीह का हो, माझं पाहणं मेरा ख्रिस्तासारखं असू दे. सोचना मसीह का हो, माझा विचार करणं ख्रिस्तासारखं मेरा असू दे. सुनना मसीह का हो, माझं ऐकणं ख्रिस्तासारखं मेरा असू दे. बोलना
मसीह का हो, माझं बोलणं ख्रिस्तासारखं मेरा असू दे. हर एक काम मसीह का हो. माझं प्रत्येक काम ख्रिस्तासारखं असू दे. इसीलिए आप आए हो. आणि इसलिए मी इसलिए आहे. कोई चाहता म्हणून पवित्र आत्मा मुझे भोजन पूछना, माझं पवित्र आत्मा, मेरा काबा ले लो. माझा ताबा घ्या. मैंने आपको बहुत दिखाया मी है, तुम्हाला खूप दुखवलंय. गलत सोच कर म्हणजे चुकीचे विचार करून, आपका न सुनकर, तुमचं न ऐकून, आपको शोकित किया है, तुम्हाला शोषित केले, वचन का विरोध करके, वचनाचा विरोध केला, चर्च में न आकर, चर्चमध्ये नाही येऊन, प्रभु भोजन न खाकर, प्रभु भोजन न खाऊन, मेरा बहुत इंसल्ट किया मी है, तुमचा खूप अपमान केलेला आहे. आपको रुलाया है, तुम्हाला रडवले, दुखी किया है. तुम्हाला दुःखी केलं, आपने मुझे सुबह उठाया, आणि तुम्ही मला सुबह उठाया, सकाळी उठवलं, लेकिन मैं उठा नहीं. पण मी उठलो नाही. आपने मुझसे कहा चर्च चल, आणि तू म्हणालास की चर्चमध्ये चल. मैं नहीं आया. मी आलो नाही. मुझे माफ करो. मला माफ आहे. मुझे मालूम नहीं था कि आप मुझे स्वर्ग लेके जाने वाले. मला माहित नव्हतं की तुम्ही मला स्वर्गात घेऊन जाणार. आज से मैं आपको कभी नहीं दुखा, आजपासून मी तुम्हाला कधी दुखवणार कभी नाही. भी नहीं, कधीच नाही. कभी भी नहीं बोलता. कधीच नाही पवित्र आत्मा. आप मेरी मददगार हो. तुम्ही माझे मदतगार आज आहात. मुझे सत्य समझा है. आज मला सत्य माहित पडले. इसलिए पवित्र आत्मा, यासाठी पवित्र मैं आत्मा, आपको कभी शोकित नहीं करूँ, आणि मी तुम्हाला कधी शोषित करणार कभी दुखित नहीं करूँ. कधी दुःखित करणार नाही. मुझे छोड़ के नहीं जाना. मला सोडून जाऊ नका. मेरा रास्ता माझा मार्ग जो स्वर्ग का है, जो स्वर्गाचा आहे वो आप हो. तो तुम्ही आहात. और आप ही मुझे इस राह पर चलाओगे. आणि तुम्हीच मला या मार्गावरती चालवा. और इस राह पर चलते समय आणि या मार्गावर चालत असताना जो कुछ आपको अच्छा नहीं लगता, आणि जे काही तुम्हाला आवडत नाही वो मुझसे दूर हो ते जाए. माझ्यापासून दूर होऊन दे. और पवित्रता, आणि पवित्रता, दया, दया, करुणा, करुणा, प्रेम, प्रेम, अनुग्रह कृपा, और नम्रता, नम्रता, दीनता से दीनतेने मसीह की राह पर चलो. ख्रिस्ताच्या मार्गावर स्वर्ग की राह चाला. पर चलो. स्वर्गाच्या मार्गावर इससे चाला. बढ़ता रहूं. यासाठी मी वाढत राहू. प्रभु मुझ पर दया करो. प्रभू माझ्याकडे आहे. धन्यवाद देना. धन्यवाद. मैं विश्वास करता हूँ विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, आपने मुझे क्षमा किया. तुम्ही मला क्षमा केली. मैं विश्वास करता हूँ. मी विश्वास ठेवतो. प्रभु यीशु के नाम से प्रभू येशूच्या नावाने मैं प्रार्थना करता मी हूँ. प्रार्थना करतो. आमीन. आमीन. आपको बंदी रखना. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके चरणों के पास आते. सचमुच प्रभु आपने हमें अनाथ नहीं छोड़ा है. आपने हमें ऐसा मददगार, ऐसा कैवारी दिया है जो महान है. स्वयं आप हमें अनाथ न होने दिया. मैं धन्यवाद देती हूँ. पवित्र आत्मा हमारे छुटकारे की इच्छा पे प्रभु वही तो हमें पिता के पास वापस लेके जाने के लिए आए हैं. हम पिता के पास थे और पिता के पास वापस जाना है हमें. इसलिए हम रास्ता न भटके. इसलिए पवित्र आत्मा एक ऐसा मार्ग है जो हमें लेके जाता है. हम जाना चाहते हैं, हम सभी लोग जाना चाहते हैं. हमें से कोई भी नरक नहीं जाना चाहता है. इसलिए मेरे पवित्र पिता इन सब की सुधि लेना. पवित्र आत्मा इन सबको क्षमा करना. प्रभु इन्होंने माफी मांगी है. उठते बैठते चलते समय बहुत बार इन्होंने आपको बहुत हर्ट किया है. इसलिए माफी मांगने. पवित्र आत्मा बनाना और इन्हें मरे हुए में से जिलाना. Romans 8:11 words I proclaim in the name of Jesus. पवित्र आत्मा प्लीज प्लीज इन्हें मरे हुए में से जिला और प्रभु के लिए तैयार कर. क्योंकि मरे हुए में से जिलाए हुए लोग ही स्वर्ग जाएंगे. इसलिए इनके भी मरे हुए में से भागों में से इन्हें जिलाकर इन्हें जिंदा करके स्वर्ग लेके जाए. ये मेरी प्रार्थना है. इन्हें मैं आपके नाम से आशीषित कर. आज इन्हें सत्य मालूम हो गया. इन्होंने सत्य को जाना है और सत्य इन्हें स्वतंत्र करना. सत्य इन्हें स्वतंत्र करना. इसलिए स्वतंत्रता की राह पर चलने के लिए मदद करना. यीशु के नाम से मैं मांगती हूँ. धन्यवाद देती हूँ. पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से आशीषित करते. ये मसीह में बढ़ते चले. पवित्र आत्मा आप इनमें बड़े प्रभु. आपकी सहायता हर क्षण हर पल लेने के लिए मदद करें. इन सब का प्रार्थना कर जीवन कर पड़े. हमेशा आपसे बात करने के लिए सहायता करें. इनकी स्तुति लेना. इन्हें मैं आपके नाम से आशीषित करूँ. शब्द इनकी सारी आशीषित है. कभी भी इनका शब्द टूटने नहीं गया. कभी भी आपसे दूर होने नहीं गया. कभी प्रभु भोजन इनका छूट गया ऐसा होने में नहीं गया. इनकी स्तुति लेना. हमेशा वचन में लौली रहने के लिए मदद करना. ये मेरी प्रार्थना है. इन सभी को यीशु के लव से कर दो. जो लोग आज सोए इन्हें माफ कर देना. इन्हें क्षमा करना. हमेशा मसीह में जागरूक रहने के लिए मदद करना. इनकी स्तुति लेना. इन्हें यीशु के लव से कर दो. आपका दास होने के नाते में इन्हें आशीषित कर दो. ये फूले फूले फलवंत हो जाए, बहुगुणित हो जाए, संख्या में बढ़ जाए और पृथ्वी के अधिकारी हो जाए. पिता परमेश्वर आपका प्रकाश हमेशा इन पर चमकता है. इनके आने जाने में हमेशा अच्छा है. धन्यवाद देते प्रभु. ये मामूली नहीं परंतु ये मसीह के जन्म. ये मामूली नहीं परंतु ये मसीह के जन्म और पवित्र आत्मा के द्वारा प्रभु खरीदी करने के द्वारा प्रभु
ये तेरे पास लाने वाले हैं प्रभु। पवित्र आत्मा इन्हें आपके पास लाने वाला है प्रभु। इनकी रक्षा करना, इन्हें आपके पग में सुरक्षित रखना। धन्यवाद देते हैं। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आप करें प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करें।